श्लोक 75. श्रीराम. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वाउगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. सर्व उपायांमध्ये राम नाम हे खरोखर सार आहे, हे समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला पटवून देत आहेत. परमेश्वराचं नाम हे साराचं सार असलं आणि वरवर दिसायला सोपं असलं तरी त्याचं महत्त्व सहजासहजी लक्षात येत नाही. नामस्मरणासाठी कष्ट पडत नाहीत, पण घोर तपश्चर्या आणि निष्ठा या वाचून ते साधता येत नाही. एखाद्या वेळी तीर्थयात्रा करता येतील, थोर व्रत उद्यापनं होऊ शकतील, पण अखंड नामस्मरण होणं अवघड आहे. नामस्मरण करताना प्रत्येक वेळी विविध विचार मनात येतात. ज्याप्रमाणे रस्त्यानं जाताना आपल्याला अनेक लोक भेटतात, पण नको असणाऱ्या माणसाला टाळून आपण पुढं जातो, त्याप्रमाणे नको असणाऱ्या विचारांना सतत बाजूला सारावं लागतं. भगवंताच्या नामस्मरणामध्ये 3 उत्तम लक्षणं आढळतात. एक म्हणजे नामाला कमीत कमी उपाधी आहे. दुसरं, नामात भगवंताचं अस्तित्व असतं. आणि तिसरं लक्षण, नामाच्या अभ्यासात इतर साधनांचं फळ मिळतं. पुढं ते म्हणतात, भगवंत साचार आहे. याचा अर्थ भगवंत आचरणात आणता येण्यासारखा आहे. माणसानं विवेक करून आणि प्रयत्नवादानं भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. वेद, शास्त्र, पुराणं, उपनिषद आणि सर्व संतांनी अभ्यास करून शोध घेतला तेव्हा नामस्मरण हेच सारभूत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ते सांगतात, या संतांनी सांगितलेल्या गोष्टींवर तू विश्वास ठेव. तसं नसेल तर स्वतः या सर्व गोष्टीचं वाचन कर आणि शोधून पहा. सर्व संतांनी अभ्यासानं आणि अनुभवानं हे सगळं सांगितलेलं आहे. त्यासाठी त्यांनी मोठ्या तपश्चर्या केलेल्या आहेत. बारीक सारीक गोष्टींवर चिंतन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. पण सर्वसामान्य माणसाची वृत्ती ही संशयी असते. कितीही ओरडून सांगितलं तरी त्यांना ते पटत नाही. मग समर्थ म्हणतात, तुला जर ते पटत नसेल तर तू स्वतः शोधून पहा. खरोखर विचार केला तर लक्षात येईल की इतकी शास्त्र, पुराणं, उपनिषद वाचणं शक्य आहे का? आणि वाचली तर ती समजणं या जन्मात तरी होईल का? जाहिरातींच्या परिणामानं 5 रुपयांची वस्तू 100 रुपयांना घेणारी बुद्धिवादी माणसं मात्र संत वचनाचा विचार करताना संशय घेतात. एकदा विवेकानंदांना लोकांनी रामकृष्ण परमहंसांबद्दल सांगितलं की ते तुला वासना वगैरेचा त्याग करायला सांगतात, पण ते दोघं मात्र रात्री एकत्र राहतात. त्यावर विवेकानंदांना संशय आला आणि ते रात्री गुरुच्या मागोमाग त्यांच्या झोपडीत गेले. विवेकानंदांना संशय आलाय हे गुरूंनी ओळखलं होतं. विवेकानंद झोपडीजवळ गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की झोपडीला दार नव्हतं आणि ते दोघं, रामकृष्ण परमहंस आणि त्यांच्या पत्नी, हे चर्चा करत होते अध्यात्माविषयी. विवेकानंदांचा संशय दूर झाला. संशयामध्ये काळाचा आणि शक्तीचा अपव्यय होतो. उलट श्रद्धा ठेवली तर तोच वेळ आपल्याला साधनेला देता येतो. संशय घेऊच नये असं समर्थांचं म्हणणं नाही. जेव्हा वाचन, चिंतन आणि मनन झाल्यावर शंका आल्या तर त्या जाणकाराला नक्की विचाराव्यात. उपनिषदामध्ये याविषयी एक बोधकथा आहे. असुरांचा राजा विरोचन, देवांचा राजा इंद्र आत्म्याचं ज्ञान मिळवण्यासाठी प्रजापतीकडे गेले. अविरत तपश्चर्या करून प्रजापतींची त्यांनी सेवा केली. प्रजापतीनं पाण्याच्या पात्रात डोकावून पाहायला सांगितलं आणि त्यात दिसतो तोच आत्मा आहे
असं सांगितलं. विरोचनानं गुरुनं सांगितलेलं खरं मानून आपल्या सोयीचा देहात्मवाद पत्करला. पण इंद्राच्या मनाचं समाधान झालं नाही, कारण आत्म्याच्या वर्णनामध्ये अभय आणि अमृत ही लक्षणं सांगितली होती. शरीराला अनेक भय असतात आणि शरीर अमरही नाही. म्हणून इंद्राला संशय आला आणि त्याने गुरूंना शंका विचारली. गुरूंनी इंद्रांना पुन्हा तपश्चर्या करायला लावली आणि पायरी पायरीनं आत्मज्ञानाचा उपदेश केला. अर्थात प्रजापतीनं शिष्यांची शिकण्याची तळमळ जाणून घेण्याकरताच ही परीक्षा घेतली होती. अशा प्रकारची शंका अधिकारी पुरुषांना अपेक्षित असते. फक्त वावगा किंवा नाठाळपणाचा संशय घेऊ नये. माझ्या बुद्धीला पटतं तेच मी करणार, निस्वार्थी अधिकारी पुरुषांचं मी ऐकणार नाही, असा दुराग्रहाचा अहंकार आणि संशय मात्र नसावा. आणि हे समर्थांना अपेक्षित आहे. आपण दूरच्या प्रवासाला निघालो आणि ड्रायव्हर बरोबर घेतला तर त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागतो. पण आपल्याला माहीत असलेल्या रस्त्यानं न जाता तो भलतीकडं निघाला तर संशयही घ्यावाच लागतो. आंधळेपणानं त्याच्याबरोबर आपण जर जात राहिलो तर इच्छित स्थळी पोहोचणं शक्य नाही. म्हणून समर्थ सांगतात, नामाबद्दल येणारे सर्व विकल्प आपण होऊन विवेकबुद्धीनं बाजूला सारावेत आणि भगवंताचं पहाटेच्या मंगलसमयी मनापासून चिंतन करावं. जय जय रघुवीर समर्थ. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वावगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतेत जावा. श्रीराम.